नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सीटीईटी एक्झामिनेशनसाठी सीडीपीचा अभ्यास करीत आहोत. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आपल्याला एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून दिसून येतं आणि या भागातून आपल्याला प्रश्नसुद्धा एक्झामिनेशनमध्ये विचारलेले दिसून येतात. त्यामुळे लैंगिक मुद्दे आणि जेंडर इश्यूज जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे. यासोबतच आपण बघतो इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजेच वैयक्तिक फरक किंवा वैयक्तिक भिन्नता. हे दोनही टॉपिक एकदम आपल्याला इझी दिसून येतं आणि नक्कीच आपल्याला एक्झामिनेशनमध्ये या भागातून प्रश्न येताना दिसून येईल. चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला हा भाग दिसून येतो. सोबतच या वर्षीची सीटेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात, सीटेट एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. कंप्लीट कोर्स पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचे कोर्सेस अवेलेबल आहे. ज्यामध्ये आपल्याला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे, फुल सिलेबस नोट्स आहे, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि फुल सिलेबस एमसीक्यूज देखील आहे. दोनही पेपर म्हणजे सीटेट एक्झामिनेशन पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचं फीज आहे 3000 रुपये. याकरिता आजच या ऑफिशियल नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच या क्लासला जॉईन करा. पर पेपर फीज आपलं किती आहे? जर आपल्याला फक्त एकच पेपर आपण एक्झामिनेशन देत आहात, सो आपलं 2000 रुपये पर पेपर फीज आहे. आजच या कोर्सला जॉईन व्हा. आज आपल्याला लिंग बघायचं आहे. लक्षात घ्या, लिंग म्हणजे आपण बघतो की हे एक सामाजिक संरचना आहे. जेंडर रेफर टू सोसायटी कन्स्ट्रक्शन डिफरन्स बिटवीन मेन अँड वुमन. लिंग काय दर्शवतं? तर लिंग स्त्री आणि पुरुषांमधील आपल्याला काय दिसून येतं? फरक या अंतर्गत आपल्याला दिसून येतं. लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील सामाजिक दृष्ट्या बांधलेले फरक आहे. ठीक आहे, की हा स्त्री आहे, ही पुरुष आहे. ठीक आहे, हा पुरुष आहे असा जो सामाजिक बंधनाने बांधलेला आहे त्याला लिंग म्हणतात. याच पुरुषी आणि स्त्रीलिंग गुण, वर्तन, भूमिका सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. स्त्रियांनी घरकामच करावे, पुरुषांनी बाहेरचे काम करावे, हे आपल्याला काय दिसून येतं? भूमिका दिसून येतं आणि समाजाने पाडलेल्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख यामध्ये दिसून येतं. लिंग बदला अभिमुख आहे. ठीक आहे, अशा प्रकारे लिंग हे काय आहे? सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, सामाजिक रचना आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि एक्झामिनेशनमध्ये यातून सुद्धा आपल्याला प्रश्न दिसून येतात. आता लिंग सामाजिक संरचना आहे, जे सगळ्या समाजामध्ये आपण काय बघतो? मुले बघतो, मुली बघतो, है ना? म्हणजे हे काय आहे? हे मुलं आहे, ही मुली आहे. हा पुरुष आहे, हे स्त्री यांचा दृष्टिकोन, त्यांच्या भूमिका, जबाबदारी आणि वर्तन पद्धतीवर परिणाम करते. ठीक आहे. पहा, पर्टिक्युलर स्त्री आणि पुरुष यांचं वेगवेगळं आपल्याला काय दिसून येतं? भूमिका दिसून येतात. ठीक आहे. शिक्षणात स्त्री पुरुष समानता साध्य करण्याचे महत्वाचे अधिक लक्ष देण्यात आले. त्यामध्ये आपल्याला सेक्स दिसून येईल. आता लक्षात घ्या, लिंग सामाजिक संरचना आहे आणि सेक्स हे बायोलॉजिकल आहे. हे दोनही फरक आपल्याला लक्षात घेणं खूपच गरजेचं दिसून येतं. यातून आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे? तर यातून आपण लक्षात घेतो की लिंग हे सामाजिक रचना आहे आणि जी सर्व समाजातील मुले, मुली, पुरुष यांचं म्हणजे काय करावं, कसं भूमिका, कसं वागावं, काय जबाबदारी त्यांचं आहे हे सांगतं. सेक्स हे काय आहे? जैविक भेद आहे आणि यामधून लक्षात घ्यावं लागेल, सेक्स हे बायोलॉजिकल आपल्याला असल्याचं दिसून येतं. लैंगिक विषमतेची अभिव्यक्ती नाकारली गेली, जी सर्व वर्चस्व राखण्यासाठी वैचारिक ढाल म्हणून दिसतं. समाजात स्त्री पुरुषांचा समावेश आहे. ऑब्व्हियसली सोसायटीमध्ये आपण बघतो की स्त्री आहे, पुरुष आहे, मुलं आहे, मुली आहे, या सगळ्यांचा समावेश करून आपला समाज बनलेला आहे. स्त्री पुरुष भेदभाव, स्त्री पुरुष रूढी आपल्या समाजात सामान्य कुप्रथा सुद्धा आहे की पुरुषांनी केस वाढवू नये. ठीक आहे, मुलींनी केस वाढावे किंवा स्त्रियांनीच केस मोठे ठेवावे, है ना? काही बंधने, कुप्रथा आपल्याला समाजात दिसून येतात. वेस्ट आणि झिमर मन यांच्या मते लिंग हे वैयक्तिक वैशिष्ट्य नाही, तर विविध सामाजिक
युक्तांचा परिणाम आणि तर्क म्हणून समाजात सर्वात मूलभूत विभागांपैकी एकाला वैध ठरवण्याचे हे साधन म्हणून सामाजिक परिस्थितीचे एक मुख वैशिष्ट्य आहे. म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वेस्ट आणि झिमरमॅन यांनी लिंगाविषयी काय दिलेलं आहे? आपलं मत दिलेलं आहे. जेंडर रोल बघा, लैंगिक भूमिका आपण बघतो. आता बघा, लैंगिक भूमिका म्हणजे काय? जसं की मी पूर्वीच सांगितलं की मोठे केस कोणी ठेवावे? स्त्रियांनी ठेवावे. शॉर्ट हेअर कोणी ठेवावे? तर पुरुषांनी ठेवावे. ही भूमिका आहे. ठीक आहे. म्हणजे आपले रोल काय आहे? निर्धारित केलेले आहे, डिसाइडेड आहे. त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं चेंज करू शकत नाही. लक्षात राहील. सो संस्कृती स्त्री पुरुषांसाठी आर्थिक रोल निर्धारित केले आहे की बाहेरचं पैसा कमवण्याचं काम कोणाचं आहे? पुरुषांचं. घर चालवणं कोणाचं काम आहे? बायकांचं. सो अशा प्रकारचं रोल निर्धारित केलेले आहे. सेम राजकीय सामाजिक भूमिका आणि जबाबदारी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या दिसून येतात. पर्टिक्युलर जेंडर रोल याचा साधा अर्थ म्हणजे काय की आपले जे रोल आहे हे आधीपासूनच डिसाइडेड आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे जेंडर इक्वॅलिटीज. सो जेंडर इक्वॅलिटीज या ठिकाणी आपल्याला लैंगिक समानता दिसून येतं. लैंगिक समानता म्हणजे काय? जिथे कोणत्याही प्रकारचं भेद नाही है ना, सगळं समान आहे, ते म्हणजे लैंगिक समानता आहे. ठीक आहे. आपले अधिकार, संधी, संसाधने किंवा लाभाचे वाटप आणि सेवांमध्ये प्रवेश यामध्ये एखाद्या व्यक्तींच्या लिंगांच्या आधारे भेदभाव न करणे. म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? लैंगिक समानता म्हणजे जिथे कोणत्याही प्रकारचं भेद नाही, सगळ्यांना इक्वली दिलं जाईल. ठीक आहे. मग ते लाभ असू शकते, संसाधन असू शकतात किंवा पर्टिक्युलर कोणती तरी सोय असू शकतं. ठीक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं भेदभाव नसणं म्हणजेच लैंगिक समानता आपल्याला दिसून येते. व्यक्ती जे आहे लिंगाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचं भेद जिथे होत नाही. क्लिअर झालेलं? बरं. यासोबतच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर यासोबतच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जेंडर पार्ट पार्ट बर स्त्री पुरुष समानता म्हणजे जेंडर पार्टिशन याला म्हणायचं. ठीक आहे. पार्टिशन म्हणजे काय? तर जिथं आपण बघतो जेंडर पार्टिशन याचा अर्थ एकीकडे बघा आपण काय बघितलं, रोल ऑलरेडी सेट आहे, बनलेले आहे. सेकंडली आपण बघितलं इक्वॅलिटी म्हणजे सगळे काय आहे बा? समान आहे. थर्ड वन आपण पार्टिशन बघत आहोत. ही कशावर आधारित आहे? संख्यांवर. फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर स्कूल आहे आणि या पर्टिक्युलर स्कूलमध्ये आपल्याला काय दिसून येतं? 50 अगर मेल आहेत तर 50 फिमेल आहे. याचा अर्थ हे काय आहे? निर्धारित संख्या इक्वल आहे. ठीक आहे. जिथे आपण काम करीत आहोत तिथं फॉर एक्झाम्पल 10 महिला आहे, 10 पुरुष आहे, किंबहुना 50 महिला आहे आणि 50 पुरुष आहे. तर हे इक्वल आकडा झाला. तर याला म्हटलं जातं जेंडर पार्टिशन. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे जेंडर अवेअरनेस. सो जेंडर अवेअरनेस काय आहे? लैंगिक जागरूकता काय आहे? पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील सामाजिक दृष्ट्या निर्धारित फरक समजून घेणे आणि ते संसाधनाचा प्रवेश आणि नियंत्रणावर परिणाम करतात. लैंगिक अवेअरनेस म्हणजे काय? तर अगोदर बघा, अगोदर आपण बघतो की एक प्रकारचं आपल्याला स्त्रियांना जे आहे घराच्या बाहेर पडायचं नाही, किंबहुना एक प्रकारे घुंगटमध्ये किंवा पडद्यामध्येच राहण्याची प्रथा रूढ होती. पण आता आपण काळ बदललेला बघतो, परिस्थिती बदललेल्या दिसतो आपल्याला. अशा प्रकारचं दिसून येत नाही. हे सगळं जेंडर अवेअरनेसमुळे झालेलं आहे है ना. पुरुष आणि स्त्री यांच्यातील सामाजिक दृष्ट्या निर्धारित फरक की हा पुरुष आहे, हा स्त्री आहे, किंवा स्त्रियांनी घुंगटमध्येच राहावे आणि पुरुषांनी असंच फिरावं, हे निर्धारित केलेलं जे सामाजिक फरक आहे त्याविषयी जागरूकता आहे ना, म्हणजेच अवेअरनेस, जेंडर अवेअरनेस होणार. यानंतरचा भाग आहे लैंगिक इक्वॅलिटी म्हणजेच लैंगिक समानता होतं. जेंडर इक्वॅलिटी म्हणजेच काय? जेंडर इक्वॅलिटी इथे जो अर्थ आहे म्हणजे ज्यांना जेवढं पाहिजे. फॉर एक्झाम्पल की एक हा विद्यार्थी आहे, एक हा विद्यार्थी आहे आणि एक हा विद्यार्थी आहे. ठीक आहे. मला सांगा, हा विद्यार्थी बघा, हा एक विद्यार्थी आहे. ठीक आहे. हा एक विद्यार्थी आहे आणि हा एक विद्यार्थी आहे. ठीक आहे. ठीक आहे.
सो या ठिकाणी आपल्याला काय हे 3 आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर पहिला बघा हा काय आहे लहान आहे. ठीक आहे. सो याला जर आपल्याला याच्या कंपॅरिझन मध्ये आणायचं आहे सो ऑब्व्हियसली याच्यात जे हाईट आहे ते आपल्याला काय करावं लागेल स्टूल याचं काय करावं लागेल आपल्याला वाढवावं लागेल. म्हणजे याच्या खाली आपल्याला काय द्यावं लागेल बा स्टूल द्यावं लागेल. काय म्हटलं मी? समजा हे 3 आहे. आता बघा हे खूपच लहान आहे, हे खूपच याच्या बराबरीत जर यांना आणायचं आहे सो ऑब्व्हियसली या खाली आपल्याला काय करावं लागेल स्टूल लावून द्यावं लागेल जेणेकरून यांची उंची ह्याच्या बराबरीत येईल. म्हणजे ज्याला जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याला तेवढंच गोष्टी देणे म्हणजेच काय होईल जेंडर इक्वॅलिटी होईल. ठीक आहे. लैंगिक समानता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. इतक्या गोष्टी क्लिअर आहे. सो स्त्री पुरुषांना समान प्रवेश मिळवण्यापासून रोखण्याचे ऐतिहासिक तोटे दूर करण्यासाठी महिला आणि पुरुषांना न्याय देणे. समजा एखाद्या व्यक्ती समजा हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे. ठीक आहे. याच्याकडे 4 पेन आहे. ठीक आहे. आणि याच्याकडे एकच पेन आहे. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली ह्या दोघांना समान करायचं आहे तर 3 पेन याला द्यावे लागेल. कळत आहे? म्हणजे याच्याकडे आवश्यकता आहे का? नाही. याला आवश्यकता आहे म्हणून त्याच्या समान त्याला आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. तर याला म्हणायचं जेंडर इक्वॅलिटी. नंतर आहे जेंडर सेन्सिटिव्हिटी म्हणजे लिंग संवेदनशीलता याला म्हणायचं. तर जे काही लिंग आहे त्यामध्ये अंतर ठीक आहे आणि त्यांना काही करण्याची क्षमता किंवा वेगवेगळं जसं विद्यमान लिंगभेद समस्या समजावून घेण्याची क्षमता आणि धोरणे आणि कृतींमध्ये त्यांचा समावेश करण्याची क्षमता जी आहे ठीक आहे ते आवश्यक आहे. लैंगिक संवेदनशीलता आपल्याला समजायला पाहिजे आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण सुद्धा आहे. नंतर जेंडर अॅनालाइज आहे. ठीक आहे. जेंडर अॅनालाइज म्हणजे काय? ठीक आहे. सो अगोदर आपण मुलींना बघा बरं जीन्स वगैरे घालून अगोदरच्या काळामध्ये बघायचो का? नाही. ठीक आहे. याचा अर्थ अगोदर ही प्रथा रूढ नव्हती. पण स्त्री पुरुषांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून निर्माण होणारी ही विषमता आहे की पुरुषच काय करू शकतं जीन्स वेअर करू शकतं. महिला करू शकत नाही. ठीक आहे. तर आता आपण बघतो ना की दोनही समान आहे. आता कोणी नाव बोटं ठेवतात का बरं? कोणी मुलगी म्हणा कोणी बाई म्हणा जर अशा प्रकारचं परिधान करीत असेल सो ऑब्व्हियसली कोणीच ह्या गोष्टींकडे माइंड करीत नाही है ना. चला सो जेंडर याविषयी आणखीन एक आपल्याला स्टेरोटाइप बघून घेऊया आणि जेंडर बायसनेस बघूया. ठीक आहे. जेंडर ठीक आहे. जेंडर स्टेरो ठीक आहे. रो टाइप ओके आणि जेंडर बायस आपण पाहतो. ठीक आहे. यामधील बेसिक फरक काय आहे? कारण एक्झामिनेशन मध्ये बघा यातून सुद्धा बहुधा आपल्याला प्रश्न जे आहे ना विचारलेले दिसून येतात. तो म्हणून लक्षात घ्या हाही टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जेंडर स्टेरो टाइप आहे आणि जेंडर बायस आहे. जेंडर काय आहे? बायस आहे. ठीक आहे. जेंडर स्टेरोटाइप आणि जेंडर बायो ठीक आहे बायसनेस ओके. एक एक सेकंड ठीक आहे बायस ओके. सो बघा इथे काय आहे याला मराठीमध्ये लिंग रूढीवादिता म्हणायचं. काय म्हणायचं? लिंग रूढीवादिता याला म्हणूया ओके. आणि नेक्स्ट वन आहे लिंग ठीक आहे मतभेद ठीक आहे. बर तर हा तर लिंग रूढीवाद म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पिंक शर्ट जर एखाद्या माणसाने घातलं असेल तर एखाद्या पुरुषांनी घातलं असेल त्याला टोकून दिलं जातं की हे काय पुरुषासारखे तू बायांसारखे कपडे घातलेले आहे. ठीक आहे. किंवा एखाद्या मुलीला जीन्स घालू द्या तिला म्हटलं जातं की तू काय मुलांसारखे म्हणजे म्हणू शकतो आपण की यामध्ये काय केलं जातं पुरुष आणि स्त्री किंवा बॉईज अँड गर्ल्स यांचं एक प्रकारे कंपॅरिझन केलं जातं. ओके. त्याला लिंग रूढीवादिता म्हणायचं. ठीक आहे. बर बर सो लिंग मतभेद म्हणजे काय? जसं मेल आहे आणि फिमेल आहे. समजा फिमेल 25 आहे आणि मेल फक्त 20 आहे. तर हे काय आहे? इक्वल नाही म्हणजे हे लिंग मतभेद होईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय बघतो लिंग समानता किंवा जेंडर इश्यूज आपण काय करीत आहोत डिस्कस करीत असतो. ओके. चला सो नेक्स्ट वन आपण आता बघणार आहोत. नेक्स्ट आपण काय बघतो टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस बघणार आहोत. ठीक आहे. तर हा काय प्रकार आहे बा? तर हा प्रकार आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. वैयक्तिक भिन्नता. मला सांगा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी भिन्न आहे. प्रत्येक मुलगी दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला
भिन्न दिसून येतं. का बरं ती भिन्न आहे? कारण प्रत्येक व्यक्ती जी आहे ना, जैविकदृष्ट्या म्हणजे बायोलॉजिकल दुसऱ्यापासून भिन्न आहे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापासून मेंटली काय आहे? भिन्न आहे. ठीक आहे. सगळ्यांची मानसिकता जी आहे, दुसऱ्यापासून भिन्न आपल्याला दिसून येतं. सगळेच एक दुसऱ्यापासून इमोशनली वेगवेगळं आपल्याला दिसून येतं, भिन्नता आहे. कोणाला खूप लवकर लहान मोठ्या गोष्टींवर रड येतं, तर दुसऱ्या व्यक्तीला बिलकुलच त्या गोष्टींना इम्पॉर्टन्स नसतं किंवा इतकं काही महत्त्व वाटत नाही. बरोबर. सो आपलं कल्चरल सुद्धा डिफरन्स आपल्याला दिसून येते. आपली संस्कृती सुद्धा वेगवेगळी आहे. आहे ना? याचा अर्थ व्यक्तीचं रंग, बुद्धी, रूप, आकार हे सगळं आपली हाईट बघा दुसऱ्या मुलीपेक्षा ऑब्व्हियसली वेगळी आहे. आपला रंग आणि तिचा रंग बघा वेगळा आहे की नाही. तर आपण म्हणू शकतो की हे सगळं भिन्नता आपल्याला दिसून येते. सो वैयक्तिक इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस जे आहे वैयक्तिक फरकांचे सुद्धा प्रकार आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसचे प्रकार आहे. ज्यामध्ये पहिला आहे शारीरिक फरक, ज्याला फिजिकल डिफरन्सेस असं म्हणतात. ठीक आहे. सो उंची कमी होणे. ठीक आहे. प्रत्येक आता एक पर्टिक्युलर क्लासमध्ये बघा, एक मुलगी जी आहे ना खूपच हायटेड असू शकतात, एक जी आहे मध्यम असू शकतात, एक तर इतकी उंच असेल की सगळ्यात शेवटी तीच बसत असेल किंवा उभी राहत असेल. सो प्रत्येक व्यक्तींची उंची, ठीक आहे, हेल्थ म्हणजे लठ्ठपणा, एखादी सड पातळ असतं, कोणी लठ्ठच असतं आहे ना, किंवा त्यांचं रंग, कोणी मुली खूपच गोऱ्या असतात, कोणी मध्यम असतात, कोणी काळ्याच असतात. तर यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हे आपल्याला काय दिसून येतं? हे सगळं आपल्याला दिसून येतं. ओके. ठीक आहे. हे सगळं आपल्याला दिसून येतं कशामध्ये? शारीरिक फरकामुळे. ठीक आहे. अशक्तपणा, कोणी बघा खूपच बिमार वगैरे असतात. सो अशा प्रकारे शारीरिक फरक आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. नेक्स्ट वन आपण काय बघतो? डिफरन्सेस इन इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतं. देर आर अ डिफरंट इन इंटेलिजन्स लेवल अमॉंग डिफरंट इंडिव्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येक व्यक्ती जे आहे त्यांचं जे बौद्धिक क्षमता आहे, पातळी आहे ते दुसऱ्यांपेक्षा भिन्न असते. बुद्धिमत्तेतील फरक वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये बुद्धिमत्तांच्या पातळीत फरक असतो. सुपर नॉर्मल जर आपण विचार केले 120, ठीक आहे, तर मूर्ख जे आहे 50 इथपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता असते. आता बघा कोणी प्रतिभावंत विद्यार्थी असतात, कोणी जे आपल्याला दिसून येतं. ओके. कोणी प्रतिभाशाली आपल्याला दिसून येतं आणि लक्षात घ्या कोणी औषध असतं, कोणी मंद असतं. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे जे बुद्धिमत्ता आहे, इंटेलिजन्स आहे, हे काय आहे? इनहेरिट टाईपमध्ये येतं. काय येतं? इनहेरिट म्हणजे वंशानुगत आहे. हे आपल्याला आपल्या परिवाराकडून मिळालेली असते, आपल्या आई-वडिला परिवार नाही, आई-वडीलकडून जे आहे ना जेनेटिक ज्याला आपण म्हणूया. ठीक आहे? तर बुद्धी जी आहे ना अनुवांशिक वंशानुगत आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. जे आपल्या पॅरेंट्स पासून आपल्याला प्रभावित झालेली दिसून येतं. दृष्टिकोनातून फरक आपल्याला दिसून येते. डिफरंट ॲप्टिट्यूड आहे, ॲटिट्यूड आहे. ठीक आहे. सो डिफरंट ॲटिट्यूड हे आपल्याला वातावरणातून मिळालेलं असतं. म्हणजे हे काय आहे? एक अर्जित काय आहे? हा अर्जित आपल्याला हे दिसून येते. अर्जित फरक आहे म्हणून अर्जित अंतर आहे. कारण हे जे इंडिव्हिज्युअल आहे ना, ॲप्टिट्यूड जे आहे ना, जसं आपले आयडिया, आपले बिलीव्स हे आपण स्वतः क्रिएट करीत असतो. हे आपल्याला पर्यावरणातून मिळालेले असतात, आहे ना. म्हणून लक्षात घ्या हे अर्जित आपल्याला अंतर दिसून येतं. सो वेगवेगळे व्यक्ती, वस्तू, संस्था आणि अधिकार याकडे पाहण्याचा व्यक्तींचा जो दृष्टिकोन आहे तो वेगवेगळा असतो. ठीक आहे. उपलब्धीमधील फरक म्हणजे अचीव्हमेंट सुद्धा प्रत्येक व्यक्तींची दुसऱ्या व्यक्तींपासून काय आहे? भिन्न आहे. सो अचीव्हमेंटचा जो पार्ट आहे तो आपल्याला अर्जित दिसून येते. ठीक आहे. अचीव्हमेंट, ठीक आहे. अचीव्हमेंट जे आहे ना हे सुद्धा एक अर्जित आपल्याला दिसून येतं अंतर आहे म्हणून. ठीक आहे. ते आपण काय केलेलं असतं? मिळवलेलं असतं. ठीक आहे. अर्जित करतो आपण ते गोष्टी जे आपल्या कर्तृत्वाने आपण मिळवत असतो. ठीक आहे. मोठर क्षमतेतील फरक आहे ना. यामध्ये वेगवेगळ्या वयामध्ये आपलं इंटेलिजन्स जे आहे ना ते वेगवेगळं आपल्याला दिसून येतं. लहान असताना आपला विचार करण्याची पद्धत वेगळी होती. जेव्हा आपण मोठे झालो तेव्हा आपले विचार करण्याची क्षमता जी आहे ती वेगळी होताना आपल्याला दिसून येतं. सेक्समुळे होणारे फरक जसं बघा ना, मॅकनेमार आणि टर्मन यांनी अभ्यासांच्या आधारे पुरुष आणि स्त्रियांमध्ये काही भेद केलेला.
म्हणजे जसं स्त्रियांमध्ये स्मरणशक्ती अधिक कौशल्य असते आणि पुरुषांमध्ये जे आहे जास्त मोटर क्षमता असते. सो या ठिकाणी भेद जे आहे ना आपण केलेला दिसून येतं है ना. तर हे सुद्धा आपल्याला दिसून येतं की हे सगळं फॅक्टरमध्ये येणार. ठीक आहे. सो इफेक्टिव्ह डाय टू नॅशनॅलिटी राष्ट्रीयत्वामुळे होणारे फरक. ठीक आहे. सोबतच शारीरिक आणि मानसिक फरक. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तींची मानसिक परिस्थिती दुसऱ्यांपासून ऑब्व्हियसली आपल्याला काय दिसून येणार आहे, भिन्न असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे. आता प्रत्येक मुलांची म्हणा जी आवड निवड आहे दुसऱ्यापेक्षा भिन्न आहे है ना. सो यामध्ये रशियन उंच असतात आणि सिलोनींचं लहान पातळी असतात. ठीक आहे. हे एक प्रकारे म्हणू शकतो की फरक आहे. तिचं जे वातावरण असतं या सगळ्यांमुळे परिणाम व्यक्तीवर होत असतं. आर्थिक स्थितीमुळे होणारे मतभेद आहे. सो इकॉनॉमिकल कंडिशन हे जे आपल्याला दिसून येते हे फॅक्टर आहे. ठीक आहे. इकॉनॉमिकल कंडिशन वेला किंवा मुलींच्या निवडीचा फरक आपल्याला दिसून येते. भावनिक फरक मला जाणून येणार एखाद्या विशिष्ट परिस्थितीबद्दल. व्यक्तींच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये भिन्नता असते. काही चिडचिडे आणि आक्रमक असतात आणि त्यांना खूप लवकर राग येतो. काही जण असे असतात जे शांत स्वभावाचे असतात आणि सहजासहजी रागवत नाही. म्हणजे इमोशनल पार्टमध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती भिन्न असेल. कोणाला जर आपण चिडून जरी बोललो जरी राग येणार नाही आणि कोणी कोणी हटिले असतात आणि काहीही बोलून देतात. सो ऑब्व्हियसली इमोशनल पार्टमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसून येतं, फरक दिसून येतं. ओके. पर्सनॅलिटी फरक सुद्धा आपल्याला दिसून येते. व्यक्तिमत्वांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला फरक दिसून येतात. आता व्यक्तिमत्वाच्या बाबतीत कशा पद्धतीने आपल्याला फरक दिसून येणार आहे, तर प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी दुसऱ्या व्यक्तींपासून काय आहे, भिन्न आहे है ना. अनुवांशिकता हेरिडिटी. ठीक आहे. हेरिडिटी जी आहे ही लक्षणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये बदल घडून आणतात. एखाद्या व्यक्तींची उंची, आकार, केसांचा आकार, रंग, चेहरा, नाक, पाय है ना, यांचा आकार म्हणजे शरीरांची संपूर्ण रचना त्यांचा विधर्मी गुणांवर अवलंबून असतं. म्हणजे त्यांच्या आई वडिला पॅरेंट्स कडून त्यांना ते मिळालेले असतात. ठीक आहे. पर्यावरणामुळे वर्तन, क्रियाकलाप, दृष्टिकोन आणि जीवनशैलीच्या वैशिष्ट्यांमध्ये वैयक्तिक फरक येतो. व्यक्तिमत्व पर्यावरण म्हणजे केवळ भौतिक परिसर नव्हे तर विविध प्रकारची माणसे, समाज येणार, संस्कृती येणार, आपल्या चालीरीती येणार, परंपरा येणार, सामाजिक वारसा, विचार, आदर्श या सगळ्यांचा समावेश आपल्याला पर्यावरणामध्ये होताना दिसून येतं. ठीक आहे. वंश आणि राष्ट्रीयत्वता यामध्ये सुद्धा फरक आहे. सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसून येतं, फरक दिसून येतं आणि शिक्षणामध्ये सुद्धा. आता शिक्षणाविषयी लक्षात घ्या की एज्युकेशन जे आहे एका मुलाला शिक्षा नाही का त्यांच्या आयु म्हणजे एज अनुसार आणि बुद्धी अनुसार दिलेलं असणं खूप आवश्यक आहे. या ठिकाणी आपण काही भाग करून घेऊया. ठीक आहे. मी तुम्हाला काही गोष्टी इथे सांगून देते. जसं काही गुण जे आहे ना, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे वैयक्तिक भिन्नता. एक सेकंड. ओके. सो वैयक्तिक भिन्नता जी आहे. ओके. सो इथे लक्षपूर्वक आपल्याला बघायचं आहे. काय बघणार आपण बघा. वैयक्तिक वैयक्तिक भिन्नता. ठीक आहे. सो वैयक्तिक भिन्नता जी आहे, वैयक्तिक भिन्नता. ठीक आहे. सो हे दोन प्रकारची आहे. एक आपल्याला दिसून येते वंशानुगत. ठीक आहे. वंशानुगत म्हणजे काय, तर जे आपल्याला आपल्या पॅरेंट्स पासून मिळालेली आहे. आणि दुसरी असते अर्जित अंतर. ठीक आहे. अर्जित म्हणजे काय, जे आपण अर्न केलेले असते. ठीक आहे. सो अशा प्रकारची. सो यामध्ये कोणकोणते घटकांचा समावेश होतो, तर यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शारीरिक अंतर म्हणजे फिजिकल शारीरिक अंतर म्हणजे प्रत्येक व्यक्तींची शारीरिक वाढ जी आहे याला प्रभावित करतं वंशानुगत. ठीक आहे. म्हणजे आपल्या पॅरेंट्सची जर खूप हाईट असेल तर आपलीही असतं. ठीक आहे. सो शारीरिक अंतर किंवा शारीरिक भिन्नता दिसून येतं. या व्यतिरिक्त बौद्धिक क्षमता म्हणजे आपले पॅरेंट्स जर खूप बुद्धिमत्तेचे असेल सो ऑब्व्हियसली आपली सुद्धा इंटेलिजन्स जे आहे ना ते वाढत असतं. ठीक आहे. या सोबतच स्वभाव जे तुम्हाला सांगितलं इमोशनल म्हणू शकता याला. ठीक आहे.
म्हणजे कोणी चिडचिडं असतं, कोणी काही म्हटलं तरी राग येत नाही. ठीक आहे. यानंतर ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे काय? तर ॲबिलिटी जी आहे ना, याला लक्षात घ्या. कारण ॲप्टिट्यूड पण आहे आणि ॲबिलिटी पण आहे. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. आता हे क्षमता जी आहे ना, स्किल वगैरे ज्याला म्हणणार, ते वंशानुगत असतात. ठीक आहे. सोबतच आपण बघतो सेक्स. ठीक आहे. हे मेल आणि फिमेल. ठीक आहे. हे सगळं वंशानुगत आहे. ठीक आहे. पर्सनॅलिटी जी आहे, पर्सनॅलिटी आपल्या पॅरेंट्सपासून किंवा त्यांची जर हाईट जास्त आहे तर आपलीही असेल, त्यांची हाईट कमी आहे तर आपलीही कमी असेल. मॅच्युरिटी. ठीक आहे. हे सुद्धा वंशानुगत घटक आहे आणि ॲप्टिट्यूड अभिक्षमता हे जन्मजात मिळालेलं आहे. काय म्हटलं मी? ॲप्टिट्यूड आहे ना? हां. ॲप्टिट्यूड हे काय आहे? जन्मजात मिळालेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे? बरं. यानंतर काही अर्जित गुण सुद्धा आपल्याला दिसून येतात. ठीक आहे? जसं सोशल डिफरन्सेस. काय म्हटलं मी? ठीक आहे. सोशियल डिफरन्सेस. ठीक आहे. डिफरन्सेस. ठीक आहे. सो हे काय आहे? अर्जित गुण आहे. ठीक आहे. म्हणजे विविध समस्या आपल्या आहे. जसं समाजातील प्रत्येक व्यक्तीसोबत आपलं पटणारच बा असं होत नाही. कोणाबरोबर आपलं पटतच नाही. काही आपल्या अचिव्हमेंट्स आहे जी आपण स्वतः काय केलेली आहे? अर्न केलेली आहे. ठीक आहे. यानंतर आपलं कल्चर आहे, संस्कृती. जसं इथून महाराष्ट्रातून गुजरातला जा आणि तिथून काहीतरी शिकून या म्हणजे हे अर्न केलं आपण. ओके. काही इमोशन आहे. ठीक आहे, जे आपले अर्जित आहे. ठीक आहे. का सगळ्यांचं लर्निंग स्टाईल वेगवेगळं आहे. लर्निंग स्टाईल म्हणजे काय? कोणाला पाहून शिकणं आवडतं, कोणाला वाचून शिकणं आवडतं, कोणाला बोलून शिकणं, कोणाला पाहून आहे ना, असं भिन्न भिन्न असतं. लँग्वेज अर्जित आहे की वंशानुगत आहे? सो लक्षात घ्या, आपली लँग्वेज जी आहे ना, ते आपल्याला काय दिसून येते? अर्जित आहे, अर्न केलेली आहे. ठीक आहे. बरं. आणि ॲटिट्यूड लक्षात घ्या, अर्जित आहे. ठीक आहे. ॲटिट्यूड म्हणजे आपलं आयडिओलॉजी. ठीक आहे. आपलं आयडिओलॉजी वगैरे जो पार्ट येणार ना, ॲटिट्यूड, ॲटिट्यूड हे अर्जित गुण आहे. ठीक आहे. यानंतर फॅक्टर ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस हेरिडिटी आहे. वंशानुगत परिणाम करतं, आपलं इन्व्हायरमेंट परिणाम करतं. ठीक आहे. आपलं कास्ट परिणाम करतं, आपलं इंटेलिजन्स वैयक्तिक भिन्नतेला परिणाम करतं, आपलं एज्युकेशन परिणाम करतं. ठीक आहे. तर फिजिकल डिफरन्सेस सुद्धा परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण 2 टॉपिक कव्हर केलेले आहे आणि एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे दोनही टॉपिक काय आहे? इम्पॉर्टंट आहे. सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.